बहुजन दिनदर्शिका हा उपक्रम यावर्षी राबवतो. बाबासाहेबांनी सर्व समाजासाठी कार्य केलेले आहे आणि त्या महान कार्यांना बहुसंख्य समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण केलं पाहिजे. या माध्यमातून संविधान प्रस्तावना आणि बहुजन उपक्रम कार्यक्रम घेण्याचं आम्ही ठरवलं. आता या कार्यक्रमामध्ये अनेक अडचणी येणार होत्या, मग त्याच्यासाठी म्हटलं आपल्या सहकार्यांची गरज आहे आणि आम्हाला आमच्या ओळखीतले जुने कार्यकर्ते सर्वांचा साथ मिळाली आणि हा कार्यक्रम खूप चांगल्या प्रकारे आम्ही पार पाडला. बहुजन एकात्मता हेच आमचे ध्येय, ह्या उद्दिष्टाने आम्ही हा कार्यक्रम पार पाडलेला आहे. आम्ही इथे कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया स्कॅन QR कोड असा एक उपक्रमात ॲड केलं आहे आणि हे जर आपण गुगलमधून स्कॅन केलं तर तुम्हाला पूर्ण संविधान वाचायला मिळणार आहे. तर महत्त्वाकांक्षा अशी आमची की लोकांना दैनंदिन जीवनात आज संविधानाचा उपयोग झाला पाहिजे आणि त्यांना जागरूकता कशी होईल या उद्देशाने आम्ही हे कार्य करायचं ठरवलेलं होतं. आजच्या कार्यक्रमात तुम्ही काय केलं? कॅलेंडर वाटप केलं. कॅलेंडर आणि काय बहुजन दिनदर्शिका 2026 वाटप केलेले आहे आणि संविधानाचे प्रस्तावना वाटप केलेले आहे आणि पाठीमागे कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया QR कोड आम्ही बनवलेलं आहे. त्याच्यामुळं पूर्ण संविधानाचं पुस्तक तुम्हाला वाचायला मिळणार आहे. या सर्व कार्यक्रमात आम्हाला कार्यकर्त्यांनी खूप सहकार्य केलं आणि कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीने पार पाडले. जय भीम, जय संविधान. जय संविधान. जय संविधान. आज 6 डिसेंबर संदीप गायकवाड यांनी आम्हाला आमंत्रण दिलं, आम्ही आलो. त्यांनी आम्हाला आमंत्रण दिलं आणि कार्यक्रम खूप छान झाला आणि कॅलेंडर पण वाटप केलं. धन्यवाद. बाबांनी खूप छान वाटप केला आणि आम्ही सगळे सहभागी झालो. खूप छान वाटलं. 6 डिसेंबर रोजी सगळ्यांचं म्हणजे संदीप गायकवाड यांनी खरंच खूप छान हे केलं. थँक्यू. जय भीम, जय संविधान. धन्यवाद.